आपण अपन हाँ रहने दो, वो कनेक्ट नहीं रहने दो, कनेक्ट ही करो। मंगेश दादा आगे ना, मंगेश दादा। आपण पाहू शकताय मुख्यमंत्र्यांच्या जी अमरावती मधला हे दृश्य आहे। अमरावतीमध्ये एका महामार्गावर अपघात झाला आणि या अपघातग्रस्तांना स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदत करत असल्याचं आपल्याला दिसतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमीच गरजूंसाठी धावून जाताना आपण बघितलेलं आहे आणि आता याचा पुन्हा एकदा प्रत्यय येताना आपण बघतोय। अमरावती महामार्गावरची ही दृश्य आहेत। अमरावती या मार्गावर इथे एक अपघात झाला। या अपघाता दरम्यान तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते। त्यांनी तातडीने या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली। या ठिकाणी अमरावती रोडला अमरावती स्वतः मुख्यमंत्री स्पॉट वरती उतरून दुर्घटनाग्रस्त जे प्रवासी आहेत त्यांची स्वतःहून सुटका केलेली पाहायला मिळाली आणि त्यांच्या ताफ्यातीलच जे ॲम्ब्युलन्स आहे त्या ॲम्ब्युलन्स मधून जे दुर्घटनाग्रस्त म्हणजे अपघातग्रस्त आहेत त्यांची पाठवणी जी आहे ते रुग्णालयात थेट केलेली आहे। आता स्वतः मुख्यमंत्री जे आहेत आता हा मुख्यमंत्र्यांचा ताफा देखील त्या ॲम्ब्युलन्सच्या मागे जातोय। आपण पाहिलं की मुख्यमंत्री स्वतः म्हणजेच जे बाजारगाववरती सोलर कंपनीचा ब्लास्ट झाला होता त्या कंपनीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री हे स्वतः गेले होते आणि त्या मार्गावरून येताना ही दुर्घटना घडली होती आणि यामुळेच मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा त्या ठिकाणी थांबवला आणि जे काही अपघातग्रस्त आहेत जे अडकलेले आहेत त्यांची सुटका स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलेली पाहायला मिळाली आणि मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातले जे ॲम्ब्युलन्स असते त्या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून जे अपघातग्रस्त आहेत त्यांना रुग्णालयाकडे पाठवण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री स्वतः रस्त्यावरती उतरून फील्डवरती उतरून काम करताना पाहायला मिळालेले आहेत। अपघातग्रस्तांना मुख्यमंत्र्यांनी तातडीने मदत केलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये जी ॲम्ब्युलन्स होती त्याच ॲम्ब्युलन्समध्ये त्यांनी अपघातग्रस्तांना मदत पुरवलेली आहे। त्याच ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्तांना मदत पोहोचवलेली आहे। दरम्यान आता त्याच मागे मुख्यमंत्र्यांचा ताफा जातोय। अमरावती महामार्गावर हा अपघात झालेला आहे आणि या अपघाताच्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा त्याच ठिकाणाहून जात होता आणि अपघातग्रस्तांना तातडीने मुख्यमंत्र्यांनी मदत पोहोचवलेली आहे। नागपूरमध्ये झालेल्या स्फोटाची पाहणी मुख्यमंत्री करून आले आणि ती पाहणी करून येत असताना अमरावती महामार्गावर एक अपघात झाला होता। त्या अपघातग्रस्तांना तातडीने मुख्यमंत्र्यांनी आपल्या ताफ्यातील ॲम्ब्युलन्स दिली आणि अपघातग्रस्तांना आता रुग्णालयात पाठवण्यात आलेलं आहे। आपण बघतोय आता ही दृश्य, हा अपघात किती भयानक आहे। या ट्रकची अवस्था काय झालेली आहे। इथेचा अपघात झालेला आहे। ट्रक आणि बाईक असा या दोन वाहनांचा अपघात झालेला आहे। ट्रकची अवस्था वाईट झालेली आहे। ट्रकच्या खाली बाईक गेलेली आहे। दरम्यान या ठिकाणी कुणाला किती मार लागलेला आहे, नक्की परिस्थिती काय हे अजून समजू शकलेलं नाहीये। मात्र मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांच्या ताफ्यातील ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिलेली आहे आणि ही ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून आता त्यांचा ताफा त्याच ॲम्ब्युलन्सच्या मागे रुग्णालयात गेल्याची माहिती आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी नुकतीच दिलेली आहे। बाईक आणि ट्रकचा हा अपघात झालेला आहे। बाईक ट्रक खाली आलेली आहे। ट्रकची अवस्था सुद्धा आपण बघतोय किती वाईट आहे आणि बाईक ट्रकच्या खाली गेलेली आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे जोडले गेलेले आहेत। कुणाल, काय सांगाल, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ताफ्यातील ॲम्ब्युलन्स देत या अपघातग्रस्तांना मदत केलेली आहे, हा प्रकार नक्की कसा घडला आणि तिथे कुणाला कशा पद्धतीने हानी पोहोचलेली आहे, काय सांगाल?
नक्कीच आपण जर पाहायचं झालं तर मुख्यमंत्री काही वेळापूर्वी जिथे सोलारचा स्फोट झाला होता सोलार कंपनीमध्ये, त्या ठिकाणी दुर्घटनाग्रस्तांची भेट घेण्यासाठी आणि त्या कंपनीची पाहणी करण्यासाठी गेले होते. आणि आपण जर पाहिलं तर त्याच मार्गावरती येतानाच एक अपघात घडलेला मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आलं. एक ट्रक, एक एसटी महामंडळची बस आणि एक टू व्हीलर गाडी या संपूर्ण अपघातामध्ये चिरडली गेल्याचं देखील पाहायला मिळालं. आणि याच ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आपला संपूर्ण ताफा थांबवला आणि स्वतः मुख्यमंत्री जे अपघातग्रस्त आहेत त्यांना सोडवण्यासाठी स्वतः फील्डवरती उतरलेले पाहायला मिळाले. सुरक्षा रक्षक असतील, त्याचप्रमाणे अतिरिक्त जो काही ताफ्यामधील लोक आहेत ते देखील या संपूर्ण अपघातग्रस्ताला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी पुढे सरसावलेले पाहायला मिळाले. यानंतर ज्यावेळेस त्या रुग्णाला संपूर्णतः बाहेर काढण्यात आलं त्यावेळेस त्याला मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील एक अँब्युलन्स असते, ती अँब्युलन्स त्याला देण्यात आली. आणि आता त्या रुग्णाला घेऊन म्हणजे अपघातग्रस्ताला घेऊन आता ती अँब्युलन्स जी आहे ती जवळील स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल होणार आहे आणि मुख्यमंत्री आता नागपूरकडे रवाना झालेले आहेत. जी आपण आता त्या अपघातस्थळी आहात, तिथली परिस्थिती नक्की काय आहे? कोणत्या वाहनांमध्ये हा अपघात झालेला आहे? आता जी ट्रक आहे ट्रक सोबत एसटी महामंडळचा देखील अपघात झालेला पाहायला मिळाला. आणि या दोन्ही वाहनांच्या अपघातामध्ये एक दुचाकी जी गाडी आहे ती देखील अडकलेली पाहायला मिळाली. आणि आपण जर पाहिलं तर हे अजूनही एसटी महामंडळ मधले जे प्रवासी आहेत ते अडकलेल्याच अवस्थेमध्ये आहेत. मात्र आता प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत लवकरात लवकर प्रवाशांची सुटका करून त्यांना जी नियोजित गाडी आहे ती त्यांना देण्यात यावी आणि जे काही दुर्घटनाग्रस्त आहेत त्यांना तात्काळ अँब्युलन्सच्या माध्यमातून रुग्णालयात दाखल करण्यात यावं. जी आता इथे नक्की कॅज्युअलिटी काय झालेली आहे? किती जण जखमी झालेले आहेत? काय माहिती हाती आलेली आहे का? सध्या तरी मुख्यमंत्र्यांनी ज्या व्यक्तीला बाहेर काढलेला आहे तो एकच व्यक्ती दुखापत झालेली पाहायला मिळाली. मात्र ट्रक चालक देखील दुखापतग्रस्त आहे आणि एसटी मधील आता प्रवाशांची सुटका करण्यात येते. आता त्याच्यावरून कळेल की एकंदरीतच किती जे नागरिक आहेत त्यांना दुखापत झालेली आहे किंवा गंभीर दुखापत झालेली आहे. आपण बघू शकत होतो की एसटी मध्ये एक लहान मूल सुद्धा होतं. आपण बघितलं की पाठीमागून एसटीला ट्रकने धडक दिली आणि अगदी शेवटच्या सीटवर जी दृश्य तुम्ही दाखवली जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना, तिथे एक लहान बाळ सुद्धा दिसत होतं. काय परिस्थिती आहे तिथे? नक्कीच आता जे काही दुर्घटनाग्रस्त आहेत म्हणजे अडकलेले आहेत आपण पाहू शकताय त्या एसटी महामंडळ मधल्या जे लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकतोय की जे दुर्घटनाग्रस्त आहेत त्यांना वाचवण्याचं जे स्थानिक जे नागरिक आहेत कुणाला काही तांत्रिक कारणामुळे आपली दृश्य इथपर्यंत ठीक आहे, दृश्य आता पोहोचतायत आपली, आपण पूर्ण करा आपलं वाक्य. जे काही नागरिक या ठिकाणी अडकलेले आहेत त्यांची सुटका करण्यासाठी स्थानिक नागरिक देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कारण मोठा फटका बसलेला पाहायला मिळतोय. बसचा आपण अवस्था पाहू शकतोय. मोठ्या प्रमाणात हे जे ट्रक आहे तो येऊन या एसटी महामंडळावरती आदळलेला आहे आणि आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय स्थानिक नागरिक देखील या सगळ्या प्रवाशांच्या सुटकासाठी या ठिकाणी कोणती जीवितहानी झालेली अद्याप निदर्शनास आलेली नाहीये. मात्र प्रवासी जे आहेत ते अडकलेले आहेत त्यांची आता सुटका स्थानिक नागरिक करतायत. सुदैवाने इथे कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र मागच्या मार्गाने एसटीच्या का प्रवाशांना काढलं जातंय? पुढच्या साईडला दरवाजा आहे, तिथून काय परिस्थिती आहे? तिकडेही काही अडचण आहे का? दरवाजा आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी पुढच्या मार्गाने उतरून घेतलेला आहे. मात्र मागे हा जो बसचा अपघात आहे किंवा ही जी ठोकर आहे ही मागून मिळालेली आहे. त्यामुळे जे मागचे प्रवासी आहेत ते सीट मध्ये अडकलेले आहेत. त्यामुळे त्यांना उठता येत नाहीये आणि याचसाठी स्थानिक जे नागरिक आहेत त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळतात. तेजस जी, यावेळेस एसटी महामंडळाकडून इथे कोणत्याही प्रकारची लगेचच सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे का? एसटी महामंडळाचे अधिकारी किंवा यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचलेली आहे का? अद्याप अशा कोणतेही एसटी महामंडळाचे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले नाहीयेत. मात्र जे स्थानिक नागरिक आहेत मुख्यमंत्र्यांनी स्वतः याची पाहणी केलेली आहे आणि मुख्यमंत्री आता नागपूरकडे रवाना झालेले आहेत. मात्र आता या नागपूरकडे रवाना होताना ते आता एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना काही सूचना देतात का किंवा या ठिकाणी कोणती टीम पोहोचते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. नीलम, कुणाल, ज्याप्रमाणे आपण सांगितलं की एसटी महामंडळाच्या बसला पाठीमागून ट्रकने धडक दिली आणि मध्ये एक दुचाकी अडकलेली दिसली आपल्याला दृश्यांमध्ये, त्या दुचाकी स्वाराचं नक्की काय झालेलं आहे?
दुचाकीस्वाराला ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी ताफा अडवला आणि ताफा अडवल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री त्या दुचाकीस्वाराला बाहेर काढण्यासाठी पुढे सरसावलेले पाहायला मिळाले आणि त्या दुचाकीस्वाराला आता बाहेर काढण्यात आलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातीलच एक अँब्युलन्स मध्ये त्याला घेऊन जाण्यात आलेलं आहे. जवळच्याच रुग्णालयामध्ये त्याला दाखल केलं जाईल. मात्र ज्याप्रमाणे त्याची परिस्थिती होती म्हणजे बेशुद्ध अवस्थेत तो जो अपघातग्रस्त आहे तो पाहायला मिळाला. मात्र आता जी काय अपडेट रुग्णालयातून येईल त्यानंतरच बोलणं योग्य राहील. कुणाल नक्की कोणत्या रुग्णालयात या नागरिकांना घेऊन जाण्यात आल्या, अपघातग्रस्तांना घेऊन नेण्यात आलेला आहे? आता हा जो अपघात आहे हा अमरावती आणि नागपूरच्या मध्ये झालेला आहे. 24 किलोमीटर पुढे नागपूर राहतं. त्यामुळे या येथील स्थानिक खाजगी रुग्णालयात या रुग्णाला दाखल करण्याची शक्यता आहे. जी, पण आपण ज्या ठिकाणी आता आहात उपस्थित त्या ठिकाणापासून रुग्णालय साधारण किती किलोमीटर अंतरावर आहे? कारण की आपण बघतोय तो दुचाकीस्वार तो मूर्छित पडलेला आहे, तो बेशुद्ध झालेला आहे आणि त्याला लवकरात लवकर रुग्णालयातल्या उपचारांची गरज आहे. तर साधारण किती किलोमीटर अंतरावर तिथून रुग्णालय आहे? काही माहिती मिळतेय का? जवळच एक रुग्णालय आहे. त्या रुग्णालयाकडे शक्यतो या रुग्णाला घेऊन जाण्याची शक्यता आहे. जी. यावेळेस किती नागरिक त्या बसमधून उतरलेले आहेत? काही अंदाज येतोय का? आणि तुम्ही म्हणाला होतात की सीटमध्ये काही नागरिक अडकलेले आहेत. त्या सीटमध्ये अडकलेल्या नागरिकांची सध्या काय परिस्थिती आहे? सीटमध्ये साधारण 3 ते 4 प्रवासी जे आहेत म्हणजे महिला प्रवासी हे अडकलेले पाहायला मिळत आहेत. मात्र ज्या अर्थी मागच्या सीटवर महिला आणि बाकी इतर प्रवासी बसलेले होते त्या अर्थी ही संपूर्ण बस ही भरलेली बस होती. त्यामुळे इतर सर्व प्रवासी ज्यांना शक्य आहे ते उतरलेले आहेत. मात्र जे मागून धडक झाल्यामुळे सीट जे आहेत त्या आपापसात पुढे आलेल्या पाहायला मिळाल्या आणि याच सीटमध्ये जे प्रवासी आहेत ते अडकलेले पाहायला मिळाले. आता त्यांची सुटका जी आहे ती होताना आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. म्हणजे ज्या रुग्णाला ज्या अपघातग्रस्ताला मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील अँब्युलन्स ते पाठवण्यात आलेला आहे तो होता दुचाकीस्वार आणि सध्या धडक बसलेली आहे एसटीला. तर एसटी मध्ये जे प्रवासी आहेत त्यांना जखमा झालेले आहेत का? त्यांना त्या अँब्युलन्स मधून पाठवण्यात आलेलं नाहीये का? पुढचे जे प्रवासी आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली अद्याप तरी दिसून आलेलं नाहीये. मात्र मागून आता जे काही प्रवाशांना सोडवण्यात येत आहे त्यांना काय दुखापत झाले का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण जो ट्रक ड्रायव्हर आपण म्हणाला ट्रक ड्रायव्हरला सुद्धा थोड्याफार प्रमाणात इजा झालेली, त्याची परिस्थिती आता सध्या कशी आहे? कुणाल, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? आपण पाहतो या ठिकाणी एक महिला अडकलेली आहे. जी, त्या महिलेला थोड्या प्रमाणात दुखापत झालेली देखील आपल्याला पाहायला मिळते. ती महिला आता त्या महिलेची सुटका जी आहे ती स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. एकच महिला आता ही अडकलेली आहे या संपूर्ण एसटी मध्ये. जी, आपण बघू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून. आपण कॅमेरामॅनला सांगा जरा स्थिर कॅमेरा ठेवा जेणेकरून प्रेक्षकांना तिथे काय घडतंय हे व्यवस्थित कळेल. आपण बघतोय अमरावती महामार्गावर हा भीषण अपघात झालेला आहे. एका ट्रकने मागून एसटी महामंडळाच्या बसला जोरदार धडक दिलेली आहे आणि या बसच्या पाठीमागच्या सीटच्या मध्ये प्रवासी अडकलेले आहेत. एक महिला तिथे अडकलेली आहे. त्या महिलेला काढण्याचा प्रयत्न तिथले सर्व स्थानिक नागरिक करतायत. आपण बघतोय सर्व स्थानिकांनी तिकडे मदतीसाठी धाव घेतलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी धाव घेतलेली आहे आणि या महिलेला काढण्यामध्ये यश आल्याचं आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून दिसतंय. पुढच्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. मात्र पाठीमागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना इजा झालेली आहे. ते सीटमध्ये अडकलेले आहेत आणि आता त्याच महिलेला बसमधून बाहेर काढण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्याच वेळेस त्या घटनास्थळी होते आणि त्या घटनास्थळी ट्रक खाली गेलेला दुचाकीस्वार होता तो बेशुद्ध पडलेला होता. त्या दुचाकीस्वाराला मुख्यमंत्र्यांनी स्वतः बाहेर काढलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी बाहेर काढून त्यांच्या ताफ्यातली जी अँब्युलन्स होती त्या अँब्युलन्सच्या माध्यमातून त्याला रुग्णालयात पाठवण्यात आलेलं आहे. दरम्यान आता त्याच्यावर उपचार सुरू करण्यात येतील आणि त्याची अवस्था सध्या काय आहे आपल्याला लवकरच कळेल सूत्रांकडून. अमरावती महामार्गावरचा हा अपघात आपण बघतोय. नागपूरमध्ये आज एक भीषण स्फोट झाला आणि या स्फोटाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूरला गेले होते. नागपूरहून परत येत असताना अमरावती महामार्गावर हा अपघात झालेला आहे. अपघात झाल्याचं माहिती पडताच त्याच वेळेस तिथे मुख्यमंत्र्यांचा ताफाही जात होता. मुख्यमंत्र्यांनी ताफा थांबवला आणि थांबवल्यानंतर त्यांनी लगेचच या अपघातग्रस्तांना मदत केलेली आहे.